नमस्कार सर्वांना, जय शिवराय. आपण आलेलो आहोत बैलगडा शर्यत क्षेत्रातील देव द्वादशाम हिंद केसरी कोहिनूर बकासूरच्या गोठ्यावर. आणि आपल्यासमोर आहे बैलगडा शर्यत क्षेत्रातील देव द्वादशाम हिंद केसरी कोहिनूर बकासूर. आणि तुमचं सगळ्यांचं बकासूर DST 6300 यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून हार्दिक स्वागत. बैलगडा शर्यत क्षेत्रातील या देवाच्या भेटीचा अधूनमधून योग येत असतो आणि त्याची ती झलक आपण ती चित्रित करण्याचा प्रयत्न करत असतो. तो असेल, त्याचा गोठा असेल, त्या गोठ्यावरील सर्व नंदींचे आपण एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतो, जी मेमरीमध्ये पण राहते आणि ती त्याद्वारे इतर प्रेक्षकांना देखील तो पाहण्याचा योग मिळत असतो. हा वादळ 6300 वादळ आता दुसरा आहे. आणि पलीकडं महाराज आहे, महाराज 6300. आणि तिकडं आपल्या सर्वांचा लाडका कोहिनूर बकासूर, त्याच्या पलीकडं साम्राज्य 6300. आणि हा वादळ 6300. पलीकडं महाराज, तिकडं कोहिनूर बकासूर. सध्या उन्हाळा चालू झालेला आहे आणि जसं जसं ऊन पुढं वाढेल तसं तसं अनेक नंदींचा पळ, त्यामधील चपळपणा आपल्याला पाहायला मिळेलच. पलीकडे राजा आहे बघा, तो राजा आहे. हा राजा वीर यात्रेला आपण पाहिलेला राजा आणि सर्जाची जोडी, त्यातला तो राजा. आणि हा लाल्याबाई इंजन, वादळ, महाराज, महासाम्राज्य, बकासूर. एक छोटा सरपंच पण आहे. आणि हा आपल्या सर्वांचा लाडका कोहिनूर द्वादशाम हिंद केसरी बकासूर. हा साम्राज्य, पुण्यातील बऱ्याच मैदानामध्ये आपण याला पळताना पाहत होतो आणि मागील मैदानात देखील हा पळाला होता पहा, साम्राज्य 6300. आणि हा सर्जा 6300. सर्जा राजाची जोडी आपण वीरच्या यात्रेला सर्वांनी पाहिलेलीच आहे. आणि हा बकासूर फॅन्स क्लब यांचा सर्वात जुना नंदी सावकार 6300. हा सर्जा 6300. सावकार, सर्जा, साम्राज्य. पलीकडं आपला सर्वांचा लाडका बकासूर. कासेगावचं आता मैदान जवळ येत आहे आणि बघू शकता वादळ. पलीकडच्या बाजूला त्यांची कबूतरं पण आहे बघा तिकडं. आणि हे लाखो दिलो की धडकन, बैलगडा शर्यत क्षेत्रातील देव द्वादशाम हिंद केसरी कोहिनूर बकासूर. ज्यांनी आजवर बकासूरला पाहिलं ते सगळे हेच म्हणतात की बकासूरला पाहिल्यावर त्याची पॉझिटिव्ह एनर्जी मिळते, ऊर्जा मिळते, ती काही वेगळीच असते. आणि सर्वांना सोबत घेऊन, नवीन जुने नंदींना पण सोबत घेऊन बैलगाडा शर्यत क्षेत्र गाजवणारा, देशातच नव्हे तर देशाबाहेर देखील खेळाची प्रसिद्धी जगभर पोचवणारा द्वादशाम हिंद केसरी कोहिनूर बकासूर. आणि हा महाराज तिकडं वादळ, बकासूर. सध्या हिंद केसरी मैदानाची तयारी. याला पाहिलं की मन प्रसन्न होतं. कुठेही पहा त्याला, तुम्ही गोट्यावर पहा, मैदानात पहा, किंवा तो कुठल्याही कार्यक्रमात उपस्थित असतो तिथं पहा. आज मन झाले धन्य, लाभले देवा तुझ्या दर्शनाचे पुण्य. आणि आता आपण स्क्रीनवर पाहतोय अमोल. बकासूरची एक खासियत आहे, बकासूरने जर कोणाला पाहिलं असेल तर कित्येक दिवसानंतरनं देखील जर त्यांचं दर्शन झालं किंवा त्यांना पाहिलं
तर तो तितक्याच याच्यामध्ये लगेच त्यांना असं ओळखतो आणि ती जी ओळख असते ती आपल्याला लगेच जाणवते. आता त्यांनी पण बघा कितीतरी दिवसानंतरनं गोठ्यावरती आलेले आहेत आणि बकासूरचा तो एक रुबाब, तेजस्वीपणा आणि ते सगळे एक वेगळंच आहे. खेळातला हा राजा, लाखो कोट्यावधी मनांवरती हृदयांवरती राज्य करणारा राजा असाच सर्वांना आनंद देत राहावा.